हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्नीता अंतर. सो मी म्हणतच होते की एवढे दोन दोन इविक्शन करायची गरजच नव्हती. घर आता रिकामी झालं, यांच्याकडे काय कॉन्टेंट राहिला नाही. यांना सगळे टास्क आणावे लागत आहेत, सगळे मार्केटिंग टास्क आणतात बाहेरचे, सगळे काय मिल्कचा खीरचा टास्क आणतात, स्प्राईटचा टास्क आणताय. हे सगळं करायची गरज नाही. जर मेकर्स जर तुम्ही आम्ही छोटे युट्यूबर आहोत, तर तुम्ही जर बघत असाल तर प्लीज जरा कसं म्हणजे लास्टचा आठवडा ठीक आहे. तो तिथपर्यंत इट्स ओके, वी कॅन अंडरस्टँड की बाबा तिथे तुम्ही 5 ठेवा, 6 ठेवा, कुठलेही कंटेस्टंट ठेवा. पण त्याच्या आधीपर्यंत तुम्ही ठेवा ना. नंतर वाटल्यास तुम्ही नंतर मिडवीक इव्हिक्शन वगैरे करा आणि नंतर हे करा. पण घर कसं भरलेलं असेल तर तुम्हाला कंटेंट पण तुम्हाला जास्त मिळतं आणि कोणाचं ना कोणाचं काही ना काहीतरी वाद वगैरे म्हणजे ते असणारच, ते दिसणारच आणि तुम्हाला कंटेंट पण मिळू शकतं. तुम्ही एवढ्या लवकर घर रिकामी करून ठेवलंय, तर तुमच्याकडे आता काही दाखवायलाच नाहीये. तुम्ही 2-2, 3-3 दिवसाचं एकत्र सगळं दाखवतायत. हे सगळे टास्क आणतायत आणि ते सगळं दाखवतात. तर मेन आता जे आहे म्हणजे म्हणतात ना, आता दिवस कमी राहिलेत. सो इथे म्हणजे तुम्हाला कसं सगळे लोकांचं जे मेन आता लोक विनर ठरवायला लागली आहे, की कोणाला त्यांना बघायचंय जिंकताना. तर त्या माणसाचं कॉन्टेंट दिसणं गरजेचं आहे. त्या माणसाचं कॉन्टेंट दिसणं आता ती जर जास्त लोक असतील तर तुम्हाला कॉन्टेंट निघू शकेल. आता कमी लोकांमध्ये तुम्ही काय कॉन्टेंट काढणार? आता काल रेवा हे कॅप्टन झाली आहे. तर ह्या लोकांना म्हणजे टोळी ग्रुपला म्हणजे या टोळी ग्रुप म्हणजे काय काय राहिलाच नाहीये. हेच तिघं आहेत, विशाल, अनुश्री आणि सागर. तर तेच तिघं राहिलेत आणि मग त्यांचं मग त्यांना तर आवडलेलंच नाही. तिला वाईल्ड कार्ड म्हणत होते, तिला वीक म्हणत होते आणि आज ती मुलगी सरळ जिंकून पण दाखवली आणि तिने खेळून पण दाखवलंय. म्हणजे सगळ्यांची बोलती पण केली. आता ह्यांना म्हणजे ते आता केवढं म्हणजे जे कॉन्टेंट देतात बिग बॉस तेवढंच दाखवतंय. पण त्याप्रमाणे जेवढं दाखवलं तेवढं मग ह्या लोकांना काय कामच नाही करायचे. विशाल तिला सरळ सांगतोय की मी फक्त बाथरूमची ड्युटी करेन, नाहीतर मी काहीच करणार नाही. सागर म्हणतो मी एवढ्या दिवसापासून सगळं करत आलोय, आता मी काय करणार नाही, मी माझ्या मनाचं करेन. अनुश्री म्हणते मी भांडी करणार नाही. अनुश्रीचं तर काय बाबा, ते काय झालं, आल्यापासनं तिला काही कामं करायची नसतात. कुठलीही कामं आली तर अनुश्रीचं हेच, तिला कामच करायची नाही प्रत्येक गोष्टीला. आणि आज ती सरळ म्हणते परत परत एकदा तिचं भांड्यावरनं, अरे भांडी घासता येत नाही कोण? अरे सगळेजण आपण महाराष्ट्रीयन सगळे मिडल क्लासवाले सगळ्यांना, मला नाही वाटत कुठल्या घरामध्ये असेल की कोणाला भांडी घासता येत नाही. आणि आता ते ठीक आहे, भांडी नाही घासायत तुम्ही असं म्हणता. अरे कोरोनाच्या वेळी मोठे मोठे सेलिब्रिटीज लोक सगळी घरातली कामं करत होते आणि उलट पोस्ट टाकत होते. सो तुम्ही काय बोलताय आणि किती खोटं बोलताय महाराष्ट्राला. म्हणजे तुम्ही चोऱ्या करत होता ते आम्ही तुम्हाला समजून घेतलं. नंतर तुम्ही कामं करत नाही, काही बोलत नाही, खोटं बोलताय. ते तुम्हाला सॉरी चोऱ्या करताय ते समजून घेतलंय, खोटं बोलताय ते समजून घेतलंय. तुम्ही या ग्रुपमधनं त्या ग्रुपमध्ये नाचताय. आपण समजतोय चला गेम आहे हिचा. मध्येच मग तुम्ही म्हणतात की तुम्ही टोळी सोडली आणि नंतर तुम्हाला म्हणजे तुझ्या हिशोबाने टोळी सोडली. नंतर म्हणतात नाही मी तर टोळीतच आहे, तो माझा प्लॅनिंग आहे. वी कॅन अंडरस्टँड. अँड मग व्हॉट इज दिस? आज तू मग बोलता बोलता किती किती काय काय बोलून गेली. मला नाही माहिती हिस्ट्री ऑफ बिग बॉस की कुठलाही कंटेस्टंट जो बिग बॉस मध्ये आलाय आणि तो बोलत नसेल की हे माझं घर नाहीये. ती सरळ म्हणाली की हे माझं घर नाहीये, मी फक्त या घरामध्ये 100 दिवसासाठी राहायला आलीये. जेव्हा तन्वी भांडणात तिला बोलली की अगं तुझं घर समजून तरी कर, तर ती बोलते नाही हे माझं घर नाही. म्हणजे तुम्ही एक आहे ना, एक आहे तुम्ही दिखावा दिखावा करताय, तुम्ही जे प्रिटेंड करताय, तुम्ही आहात वेगळे दाखवतात वेगळे, मग असं तोंडा वाटे तुमच्यात काही निघून येतं. लोक तन्वीला फेक फेक करतात. पण आज जवळजवळ 80 दिवस होऊन गेले, तर फेक करणारा माणूस कधीतरी तो उघडा पडेल ना. तिचं बोलणं बिणं आणि तन्वीचं इतकं मुद्देसूद बोलणं असतं. कितीही बोलायला लागली की सगळ्यांचीच बोलती बंद होते. मग ती बोलते, मी तर म्हणते ना सगळ्यांनी तन्वीसारखं बोलायला शिकत म्हणजे आलं पाहिजे. एकदम मुद्देसूद, पॉइंट टू पॉइंट, म्हणजे समोरच्याची बोलतीच बंद झाली पाहिजे. तुम्ही कितीही ओरडलात, बोललात तरी तुमचा काही फायदाच नाहीये. जर एखादा माणूस मस्त पॉइंट टू पॉइंट ठेवतोय, तर तिथे मग तुमची वाट लागलीच पाहिजे. तर अनुश्री आज तू तुझ्या म्हणजे परवा 2 दिवसापूर्वी विशालनी त्याच्या पायावर धोंडा मारून घेतला. राकेश बरोबर सगळं प्रकरण करून राकेशनी त्याच्या पायावर धोंडा मारून घेतला. स्वतः येऊन बोलला की मी इथे आलो नाही, मला आणलं गेलंय. आणि आज तू हे बोलून बसली की महाराष्ट्राला तर कळलं नाही मी काय, तर तुम्हाला काय कळणार. आणि नंतर परत हे येऊन बोलते की हे माझं घर नाहीये, मी तिथे 100 दिवस राहायला आलीये. सो म्हणजे कसं कसं आम्ही विनर डिसाईड करायचा, काय आम्ही करायचं.
आणि मग जरी तुम्ही मग तन्वीला फेक फेक म्हणत असाल, तर मग तीच कुठेतरी ते म्हणतात ना, तिची घोडदौड चालू आहे, पुढची वाटचाल तिची चालू आहे. कारण ती आजच्या तारखेला पहिला आठवडा सोडला, तर तिने जसं भाऊनी तिला फीडबॅक दिला, तिने लगेच तिचा गेम चेंज केला आणि मग तो गेम चेंज केला, तर ती नाती पण जमते. तिने प्रभूबरोबरचं नातं केलं. नंतर आता पण ती दादा-दादा करते आणि ताई करते. तिने ठेवलंय राखून. ते दोघांना ही प्रायोरिटी नाहीये. राकेशला दीपाली, दीपालीला राकेशला. पण ही प्रायोरिटी नाहीये. बट स्टिल शी इज देअर. ती आहे त्यांच्याबरोबर. नाती पण जमते, म्हणजे टिकवते, गेम पण खेळते, टास्क तर फाडून टाकते. अजून काय पाहिजे विनर क्वालिटीमध्ये? आणि बोलतेही छान, मुद्देसूद. मग अजून तर तिच्यापर्यंत आता मला कोण काही दिसतच नाहीये. आरबीचा एक ओव्हरा आहे, आरबी छान खेळतो, म्हणजे छान खेळतो नाही म्हणता येत. आरबीचा ओव्हरा आहे, आरबीची एक इमेज आहे, आरबीची एक पर्सनॅलिटी आहे, इज अ जेंटलमॅन गाय वगैरे सगळं सगळं व्यवस्थित. पण कुठेतरी आरबी कमी पडतोय. माहिती नाही कुठे. टास्क पण खेळत नाही बिकॉज ऑफ त्याचे हेल्थ इश्यू अँड व्हॉट एव्हर रिझन अँड ऑल. मग तो टास्क नाही खेळू शकला आहे. आता इथे बिग बॉसला त्याला जिंकवायचं असेल किंवा पुढेपर्यंत न्यायचंय. ऑफकोर्स तो कसं आहे ना, त्याचं फॅन फॉलोइंग म्हणजे आम्हाला स्वतः आरबी आवडतो. त्याची पर्सनॅलिटी, त्याचा ओव्हरा, द वे ही इज टॉकिंग, आणि तो पूर्ण जसं स्टार्टिंगला दिव्याला पण वगैरे किती समजावून व्यवस्थित सगळं सांगत होता. भाऊ बहिणीचं नातं इतकं छान तो टिकवतोय. दीपाली बरोबर फ्रेंडशिपचं नातं टिकवतोय. चांगलं चाललेलं आहे सगळं. पण अनुषने आज परत एकदा ती एक स्टेप मला वाटतं मागे गेलीये. तर माहिती नाही आता अनुषीला टॉप 5 मध्ये नेतायत की नाही नेत काय? कारण ती आज जे करून बसलीये, ते किती सुधरवू शकते आणि किती मग तिचं नशीबच. जे तिने आज केलंय. कारण ती सरळ 2-3 शब्द असं बोलली, की हे माझं घर नाही. बिग बॉसमध्ये आल्यावर कोणीच असं बोलू शकत नाही, की हे माझं घर नाही. आपण 15-20 1 महिना, 15 दिवस, 1 महिना राहिलो, तरी ते घर आपलंसं वाटतं आपल्याला. आणि आज हे लोक जवळ-जवळ 80 दिवस म्हणजे राहतायत. तरी ती म्हणते, "हे माझं घर नाहीये. मी इथे फक्त 100 दिवस राहायला आलीये. आणि जे महाराष्ट्राला कळलं नाही, ते तुम्हाला काय कळणार?" म्हणजे काय आहे? म्हणजे मला ते अनुश्री जे लोकं आवडतात, जे फॅन्स आहेत, मला त्या लोकांसाठी क्वेश्चन आहे, की मग असला प्लेयर तुम्हाला आवडतोय, जो खोटं बोलतोय, जो चोऱ्या करतोय, ज्याच्यावर आपण ट्रस्ट नाही ठेवू शकत आहे. तुम्ही बोलू शकता, हा गेम आहे, ठीक आहे. पण ती स्ट्रॉंग आहे, ती इंडिव्हिज्युअल खेळते किंवा काय. तिचं मध्ये एकदा आवडलेलं, जेव्हा तिने टोळी सोडायचं तिने डिसाईड केलेलं. तो सगळ्यात मोठा ट्विस्ट होता आणि ते आवडलं होतं अनुष्येचं. आणि जेव्हा रुचिता पण वीक झाली, तेव्हा ती रुचिताला अक्षरशः रडत होती आणि रडता-रडता तिला बोलली सुद्धा, "मी तुला सांगत होती इंडिव्हिज्युअल गेम खेळ, इंडिव्हिज्युअल गेम खेळ, पण तू माझं ऐकलं नाहीयेस." तर तो तिचा तो टर्निंग पॉइंट होता आणि तिचा एक ग्राफ एकदम असा धपकन म्हणजे वरती गेलेला. तर ते आवडलं होतं. पण त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर तिला कोणच नव्हतं. नंतर हे सगळे वाईल्ड कार्ड्सच्या नावाला आले. संकेत आणि रेवा आणि ते सगळे ससाव. ती परत जाऊन विशालच्या बरोबर जाऊन बसली. सो नाही. आणि आज जी तोंडावाटी तिने घाण केली आहे ना, एकदम वर्स्ट, एकदम वर्स्ट. इथे ना मेन हेच आहे. तुम्ही बिग बॉसमध्ये आलात ना, तुम्हाला प्रत्येक गोष्ट म्हणजे ना ताक पण फुंकून प्यायला पाहिजे. तर ते अनुषीला नाही जमत आहे आणि मग ती कुठेतरी अशी माती खाते आणि मग ती तोंडावर पडते. तर आज ती परत एकदा तोंडावर पडलेली आहे. सो इथे मग ह्यांचं लोकांचं चाललेलं सगळं, आता ती रेवा झालेली आहे कॅप्टन, हे कोणाला आवडत नाही. आणि ते म्हणतात काल तर कॅमेरे पण दाखवले, लोकांचे चेहरे कसे पडले होते, काय होते. आणि मग या लोकांची नाटकं चालू आहे, आम्ही ड्युटी करणार नाही, आम्ही ड्युटी करणार नाही. ही चालू झाली, भांडी नाही घासणार, भांडी नाही अरे उठसूट हिचं काय आहे बाबा? अरे का भांडी घासता येत नाही? लहान आजकाल सगळ्यांना येतं आणि कोरोनामध्ये सगळ्यांना, घरातल्या सगळ्यांना, लहान लहान मुलं आपण बोलत नाही बाबा, जरा जरा 2 भांडी घास किंवा 2 कप तू. तर प्रत्येकाला येतं. आणि तुम्ही म्हणताय, तुम्ही जेव्हा सांगताय, तुमची कर्मकहाणी सांगताय, तेव्हा सिंपती घेताय की माहिती नाही. पण तेव्हा तुम्ही सांगतात ना, तुम्ही एकदम किती गरीब होतात किंवा काय होतं, वडील नव्हते वगैरे, तुझ्या आईने कसं हे केलं. मग आईने केलं, मग आज तन्वी किती छान बोलत होती. पापाची परी सगळ्यांच्या घरी आहे. सगळ्यांच्या आया सगळ्यांना हातात आणि पायात देतात. कोणी नाही घरी काम करत. पण इथे येऊन तुम्हाला म्हणजे करावं लागणार ना. आज मोठे-मोठे सेलिब्रिटी सुद्धा, दीपाली सुद्धा, तिच्या घरी तर सगळे नोकर-चाकर आहे. ती पण आल्या, पण तिच्या माणसाला सांगत होती ना, तिच्या नवऱ्याला मुलाला, "आज ना मी तर पराठे पण करते, मी तर चपाती पण करते, मी तर हे पण करते आणि ती पण करते." आणि मग
नंतर म्हणते रडायला काय येतं, मला टार्गेट करतात. काय टार्गेट केलंय ते? ती पण राखी, तुम्ही राखीवर विश्वास ठेवता. ती काय बोलतात ते लोक एक आणि सांगताय, बाहेर येऊन सांगते काहीतरी एक, तर तो तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवता. तर आज तन्वीने ना खरंच तिथं तोंड बंद केलं. पण ती तरी ऐकायला कुठे तयार आहे. ती एकदा तिने ठरवलं. म्हणजे तन्वी हे पण म्हणाली, "अच्छा नॉमिनेशनमध्ये आली तर आता तू चालू झाली." म्हणजे नॉमिनेशनमध्ये आले, की तुम्हाला काहीतरी करायचं तर काय? काम नाही करायचं. हे पहिल्यापासून तिचं आलंय. सरळ सांगायचं काम नाही करायचं. आणि नंतर मग काम नाही करायचं, नंतर टास्कमध्ये पण नाटकं आणि मग नंतर मग लक्झरी आली, की मध्येच चोऱ्या करायच्या अंड्यात. म्हणजे खोटं बोलायचं, चोऱ्या करायचं, इकडून तिकडे तुझ्यावरती कोणाचे ट्रस्ट नव्हते. ना काटा तुझ्यावरती ट्रस्ट ठेवत होता, ना टोळी तुझ्यावरती ट्रस्ट ठेवत होती. अनुषी काय नाही, नाही. मला आधी असं वाटत होतं हा तुझा गेम आहे आणि त्या गेमसाठी तू पुढे जाते आणि तू असं काही ही तुझी स्ट्रॅटेजी आहे. तर आज तू सगळी बोलून सगळ्यांना तू पूर्ण घाण केलेलं आहे. तर अनुश्री तुझा आजचा काही म्हणजे काही बिलकुल आवडलं नाही, जे काही तू बोललेली आहे. आणि नंतर मग ती उठसूट ते म्हणजे तन्वी बोलत होती ते बरोबर आहे ना, की म्हणजे तुला ठीक आहे, ती बोलली, "ठीक आहे, मी भांडी घासते, तू धुशील का?" तर म्हणे, "हां, धुशील." नंतर मग ती पण नंतर मग तिने परत ते झालं. नॉमिनेशनचं आलं नंतर मग परत बोलते, "मी नाही धुणार, मी नाही करणार." मग तिने सागरला मनवलं रेवाने. रेवाला मानलं पाहिजे. ती बिचारी एवढं सगळ्यांना हे करते, समजावून सांगते आणि ती हे पण बोलली, "मी ऑर्डर देऊन पण करू शकते, पण मला नाही ऑर्डर द्यायची आहे." आणि म्हणे, "तुझ्यासाठी हे सगळं चाललंय डिस्कशन एंड ऑल." आणि तरी पण ती ऐकतच नव्हती आणि आर्ग्युमेंट्सच करत होती. असे म्हणजे ही म्हणाली तन्वी तिला, "तू काय म्हणे शिमग्याचं सोंग आणलंय आणि तुला पाहिजे ते." म्हणे, "असं कोणी नसतं." तर म्हणे, "करोडोमध्ये तूच एक आहेस आणि तू इथे आली आहेस." आणि नंतर मग हिचं चालू झालं, आरबीला नाही सांगत, दीपालीला नाही सांगत, माझ्याच मागे लागली आहे, मला टार्गेट करतात, तुम्हाला सांगते, मला बोलते, पण त्या लोकांना नाही सांगत. आता दरवेळेला तसं बघायला गेलं तर असंच झालं ना, की ज्या ग्रुपचा कॅप्टन असतो तो त्याच्या लोकांना फेवर करतो. आणि तेव्हा रेवा कालच बोलली, की मी माझ्या माणसाला फेवर करणार. तुम्ही पण तुमच्या टोळीचे जेव्हा कॅप्टन होता, सॉरी तुमचा होत होता, तेव्हा तुम्ही तुमच्याच हिशोबाने करत होता ना. आता दीपाली किचनमध्येच असायची. पण तुम्ही ते जेव्हा संकेत कॅप्टन झाला, तू सांगितलंस ना त्याला दीपालीला वॉशरूम करायला सांग. आता तिने आयुष्यात तरी ती ऑलरेडी तुम्ही एवढे टँट्रम्स दाखवताय. तुम्ही बोलता तुम्ही गरिबीतनं आलायत आणि तुम्ही सगळं केलंय आणि घडवलंय आणि तुम्ही काय-काय बोलताय. तुला जर जज करायचं ठरवलं तर आम्ही किती जज करू? जी मुलगी आईच्या लेटरसाठी रडत होती, तीच मुलगी आई आल्यावर हसत होती. मग आम्ही तुला काय जज करायचं? तर अनुश्री तुझा काय गेम चाललाय खरंच काही कळत नाही. आणि त्या दीपालीला तू वॉशरूम पण करून घेतलंस, धुवून घेतलं आणि मग आता तू काय बोलते हे नाही करा. आम्हाला तरी दाखवलं जातं. आरबी पण भांडी घासताना दिसते, दीपाली पण घासताना दिसते, तन्वी पण घासते. पण मग काय ते लोकं घासताना दिसतात आम्हाला. मग तू काय बोलते ह्याला नाही सांगत, त्याला नाही सांगत. सो काय आज तुझा काय गेम काय कळला नाही. नंतर मग ते ही आतमध्ये रेवा बसून यांना सांगत होती राकेशला आणि दीपाला, की महाराष्ट्र विनर बघतोय. बरोबर आहे तिचं महाराष्ट्र विनर. तुम्ही अशी भांडणं करताय. म्हणजे तिचं असं म्हणणं तुम्ही अशी काय छोटी-छोटी भांडणं करून काय दाखवताय तुम्ही? काय असेल मोठा मुद्दा वगैरे तर ते बोला. ही दीडशाणी राखी तिला तर त्याच्यासाठी आणलंय लावालावी करायला. ती तिला सांगते, की हां, हे लोकं सांगतायत महाराष्ट्राला, की हिला वोटिंग नका करू, हिला वोट नका करू. आणि मग तिला राग आला, वाईट वाटलं आणि मग बाहेर गेली आणि म्हणे हे लोक मलाच टार्गेट करतात, मलाच बोलतात आणि रडायला लागली. तर हे पण तुमचे मग मगरमच्छचे आसू आहेत का? आणि तू स्वतःच बोलते ना, की तू स्ट्रॉंग आहे, तू सहजी रडत नाहीस. मग तुला कोणी भांड्यांवरनं काहीतरी बोलतं त्याच्याने रडायला येतं? टार्गेट करतात म्हणून तुला रडायला येतं. तू कधी कोणाचं ऐकलंयस? मध्ये जेव्हा तू सेवकाचा टास्क होता, त्याच्यामध्ये पण तुला सांगत होते काम करायला. तू कुठे करत होते? तो बिचारा रोशन त्याला बरं नव्हतं तरी तो करत होता. तर म्हणे तो करतोय ना. अरे तेवढी थोडी तरी माणुसकी तेव्हाही. तो करतोय ना. अरे पण त्याला बरं नसतानाही तो करतोय आणि तू व्यवस्थित असताना सुद्धा तू करत नव्हती. तर तू कधीच कोणाचं ऐकलेलं नाहीयेस. नंतर मग बिग बॉसने ॲज युजुअल सगळ्यांना बोलवलं आणि सांगितलं, की इथे तुम्हाला आज सुधराल, उद्या सुधराल असं मी विचार करत होतो. पण एवढा अलिशान घर आणि त्याचे फोटो दाखवले वगैरे, म्हणजे एवढं सजवलेलं घर, त्याची तुम्ही काय अवस्था करून ठेवले, सगळं अस्तव्यस्त करून ठेवलंय. तर मी तुम्हाला लक्झरी प्रोडक्ट जिंकण्याचा टास्क देणार होतो, पण आता मी तो रद्द करतो आहे. तर हे बोलले. नंतर मग
रेवा ते सगळेजण आवराआवरी करायला घेतले. म्हणजे सागर आणि अनुश्री गेले किचन वगैरे सगळे क्लीन करायला. आणि मग सगळीकडे अस्तव्यस्त राखीचाच सगळा पसार होता. मग रेवा बिचारी सांगत होती हे कर ते कर. ही सगळी चपला बिपला काढून सँडल बिंडल काढून थोडे बेडवर करत, कुठे ठेवू काय करू जोर जोरात ओरडायला लागली. अरे काय. मग तो विशाल वगैरे सगळं म्हणायला लागले, अरे इथे ठेव. मग राकेश म्हणतो ठेव माझ्या डोक्यावर. तर ती तेही करायला गेले. तर एवढं म्हणजे राखी काय यार, तुला काय बोलायचं. तर मग नंतर मग इथे सगळे तो हा बसलेला जेवायला, सागर अँड ऑल. आणि मग ते सगळेजण ते लोक बाहेर, सगळेजण बाहेर होते. हे अर्धे आजकाल असं झाले सगळे बाहेरच असतात, अर्धे या साईडला बसतात, अर्धे त्या साईडला बसतात. आणि तो सागर जेवत होता. तर रेवा सहज बोलली, अगदी सहज, की बाबा सागर दादा तुमचं हे ना जे कुकर आहे ना, आणि ते काहीतरी 1-2 भांडी होते ती तुम्ही घासा. तर बोलते लगेच राखी त्याच्यात आग टाकायचं. हा तो जेवायला बसलाय तरी त्याला सांगते बोलाय घासायला, तोही जेवायला बसलाय तरी. असं हे 2-3 वेळा त्याला, म्हणजे तुम्ही समोरच्याला काय बिंबवताय म्हणजे. आणि मग तो पण दीडशणा सर्व उठला जेवण घेऊन, आणि ते जेवण जाऊन सर्व ते फेकलं. ही काय फालतूगिरी आहे. सगळ्यांना माहितीये रेवाचा टोन काय असतो, सगळ्यांना माहितीये रेवा कशी आहे. ती बिचारी किती सगळ्यांशी चांगलं बोलते आणि चांगलं राहण्याचा करतो. म्हणजे असं वाटतं वाईल्ड कार्ड पाठवलंय बिग बॉसने आणि हिला स्वतःला गिल्ट आहे. ही सगळ्यांशी दबून राहिल्यासारखी वागते सगळ्यांशी. ऑफकोर्स ती जेवढं पॉईंट्स येते तेव्हा व्यवस्थित म्हणजे असं वाटत नाही ही बोलणार, पण चांगली बोलते वगैरे. पण मग तिला मुद्दाम का तिला गिल्ट द्यायचा. आणि मग नंतर बाहेर तिथे जाऊन फेकलं, आतमध्ये जाऊन जेवण फेकलं, आणि नंतर मग ते कुकर घासत बसला. ही काय फालतूगिरी आहे सागरची. आणि मग नंतर अनुशी बाहेर येऊन त्यांनी जेवण टाकलं. मग तिथे पण तिला बिचारीला वाईट वाटलं. आणि मग ती सागरला सॉरी वगैरे जाऊन बोलते. आणि नंतर याच्या पुढे मी लक्षात ठेवेन की तो कोणाला जेवताना बोलणार नाही. तिला बिचारीला गिल्ट आलं की मी असं बोलली आणि म्हणून त्यांनी जाऊन जेवण फेकलं. पण एवढं काय अशी काय बोलली नव्हती, ती सहज बोलून गेली होती. सो सागर ग्रेट आहेस तू. नंतर मग दुसऱ्या दिवशी राखी दीडशाण पण करायला लागली. तोच कुकर घेऊन आली आणि दाखवायला. कोणाला? राकेशला. बघा काय तुम्ही भांडी घसा, हा बघा कसा कुकर धुतलाय. राकेश बोलला तू मला का सांगते, तो कुकर सागरने धुतलाय. आणि मग तिचं एकदम अरे हा सागरने धुतलेला कुकर. नंतर म्हणते मला कशाला सांगते, जा सागरला जाऊन सांग. नंतर आली बाहेर, नंतर सागरला जायला सांग. तर म्हणतो स्वतः नाही जाते. कॅप्टन तुम्ही जाऊन सांगा. हे लोकांनी सगळ्यांनी सांगितलं, राकेशने आणि दीपाने, तू जाऊ नकोस. तू जरी कॅप्टन असेल तर तू काय बोलू नकोस, तू वाईट दिसशील, तिलाच बोलू दे. आणि नंतर मग तिथे नेमकं सागर तिथेच बसलेला. आणि मग तिथे चालू झालं की बरोबर नाही घासले. आणि मग त्याला पण राग आला. तो म्हणतो तू पण कधी कधी जेवण बरोबर बनवत नाही, हे नाही आम्ही बोलतोय का. तर तो बोलत होता आणि तो समोर तो कुकर होता. तर म्हणे तुझं खूप थूक ह्या कुकरमध्ये पडतंय. मग त्याला पण राग आला. तो पण मला तू काही बोलू नकोस, काही बोलशील का तू हे ते. आणि मग सगळ्यांचीच भांडणं चालू. आरबी तिच्यावर बडबड करायला लागला, त्याला पण बडबड करायला लागली ती. मग सागर पण चिडला, सागर पण तिच्याशी भांडायला लागला. तर मग रे कसं ना राखीचं एकदम बाबा आता अति होते, म्हणजे ते ऐकवत पण नाही, बघवत पण नाही. तिचे जे शब्द, तिचं जे म्हणजे क्लीन करतं तुम्ही. एंटरटेनमेंट राहिलं बाजूला, तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्ही किती रे खाली पडाल आणि किती काय काय कराल, आणि एवढं खाली पडण्याची काय गरज आहे. सो राखी आणि मग तिला पण काय, सगळेजण भांडायला लागले. नंतर मग तिला रेवाला म्हणते तू कॅप्टन असशील माझ्या पायाखाली, हे असं बोलायचं असं कोण. ती बिचारी पोरगी कोणाला काय बोलत नाही, काय नाही, सगळ्यांशी अदबीने आणि व्यवस्थित रिस्पेक्टफुल वागते. तिला कधी काय ओरडून जरी बोली सागरशी तर नंतर जाऊन स्वतःहून सॉरी बोलते. एवढं आता तिला त्यांनी गिल्ट दिला, जाऊन जेवण फेकलं, तर परत जाऊन म्हणजे याच्यापुढे मी लक्ष ठेवेन ना, तुम्ही कोणी म्हणजे जेवत असताना नाही बोलणार. हे काय फालतूगिरी आहे राखीची. नंतर परत भांडायला थू नी गॅन ऑल सगळं हाडतूड सगळं चालू झालं. नंतर सगळे जमाले कॅप्टन म्हणे हा कॅप्टन कुठे, तुटलेली आहे, पडलेली आहे, कुठेतरी पडली असेल. अरे काय राखी तुझी भाषा. आणि नंतर मग दीपालीला आणि राकेशला पण बडबड करत होती. त्यांना म्हणत होती की तुम्ही माझे टार्गेट आहात अँड ऑल. नंतर मग डॅन्यूबमधनं ह्यांना मनी प्लांट आले, छोटे छोटे मनी प्लांट, क्यूट होते ते त्यांना दिलं. नंतर मग ते ह्यांनी सगळ्यांनी मग तो पसारा विसारा सगळा क्लीन केला. तर मग बिग बॉसनी सांगितलं चला तुम्ही लोकांनी पसारा वगैरे सगळा क्लीन केलेला आहे. मग त्यांनी तो लक्झरी प्रोडक्ट कमवण्यासाठी परत तो टास्क आणला.
आणि मग त्याची सांगितलं की तुम्ही पेअरमध्ये खेळणार. मग त्याच्यामध्ये पहिली पेअर आली अनुश्री आणि दीपाली. मग त्यांची मक्याची कणसं दिली. ते चांगलं होतं, थोडं एंटरटेनिंग म्हणजे टाइमपास होतं. तर मग त्याच्यामध्ये पण ट्विस्ट, मक्याची कणसं हे सगळ्यांना वाटलं सोलायची. तर मग ते कसली सोलायची, त्यांना बॉक्सिंग ग्लोव्हज दिले. आता बॉक्सिंग ग्लोव्हज दिले तर कशी सोलत जाणार. आता ती अनुश्री शी वॉज ट्राईंग त्या ग्लोव्हजनी करायला. पण मग दीपालीनी डोकं चावलं, तिने तोंडाने आणि दाताने ती कणसं बिणसं काढायला लागली. ते बघून अनुश्रीनी पण मग काढायला लागली. मग ऑफकोर्स ते यंग आहे ना, तर तिने फटाफट फटाफट काढली आणि मग तो पहिला टास्क आहे तो अनुश्रीने जिंकला. नंतर मग तन्वी आणि सागरला बोलवलं, तर तोही टास्क चांगला होता. म्हणजे तो बलून दिलेलं त्यांना, मग ते बलून उडवायचं होतं आणि बलून उडवता उडवताच तो शर्ट पण घालायचा होता आणि समोर बॅग होती. तिथे जाऊन मग तो शर्ट काढून त्या बॅगमध्ये टाकायचा. म्हणजे ज्याचे जास्त शर्ट असतील तो जिंकला. आणि बलून उडवता उडवताच सगळं करायचंय. तर मग त्याच्यामध्ये सागर एका शर्टाने सागर जिंकला. आणि नंतर मग राकेश आणि रेवाला दिला. त्यांना मग ते अंथरुणाची म्हणजे आपले जे कम्फर्टर वगैरे असतात ब्लँकेट्स, त्याच्या घड्या घालायच्या होत्या. पण त्याच्यामध्ये पण काय ट्विस्ट होता की त्यांना म्हणजे इथे हाताला पट्ट्या दिलेल्या लावायला, म्हणजे तुमचे हात सरळच्या सरळ, तुम्ही फोल्ड नाही करू शकत हात. आणि त्याच्यामध्ये आणि मग ते करायला सांगितलं. आणि मग त्याच्यामध्ये पण रेवा काय काय घड्या होत्याच, मग त्या ठेवल्या. आणि मग तिथे रेवा जिंकली. आणि मग नंतर मग ते क्यूट जेस्चर मला तर आवडलं तन्वीचं. ए दादा हरला, दादा हरला, आरबीला बोलत होती. म्हणजे एकदम ते बहीण भावाचं नातं आहे ना, ते एकदम असं छान असं असं क्यूटचं वाटलं मस्त. नंतर मग विशाल आणि राखीचं आलं. ते काय अंडी टोपलीत टाकायची होती, पण ती पण हात मागे बांधलेली असतील आणि तोंडाने म्हणजे अशी सर्कलवाली केलेली, मे बी पुठ्ठ्याची वगैरे असतील. तर ती अंडी तोंडाने उचलायची होती आणि समोर जाऊन तिथे ठेवायची होती. ऑफकोर्स ते राखीला एवढं काहीच नाही जमलं आणि मग तिथे विशाल जिंकला. मग असे ते इथे पहिल्या ह्याच्यामध्ये अनुश्री जिंकली, दुसऱ्या ह्याच्यात सागर जिंकला, तिसऱ्या ह्याच्यात रेवा जिंकली आणि चौथ्या ह्याच्यात विशाल जिंकला. तर अशा प्रकारे तो टास्क झाला. नंतर तो स्प्राईट हे रॅपिड फायर आला. मग त्याच्यामध्ये रॅपिड फायरमध्ये पहिल्यांदा होतं ते बॉल गोळा करायचं होतं. नंतर मग तिखट पदार्थ तुम्हाला खायचा होता आणि रॅपिड फायर होतं. तर असे 3 तुम्हाला ते टास्क होते. मग त्याच्यामध्ये बॉल गोळा करण्यामध्ये अनुश्री आणि दीपाली गेले ते बॉल गोळा करण्यासाठी. मग तिथे दीपाली जिंकली. नंतर मग राखी आणि तन्वी गेले वडापाव खाण्यासाठी. मग त्याच्यामध्ये तिथे वडापाव फटाफट तन्वीने खाल्ला. मग तिथे पण तन्वी जिंकली. आणि लास्टचा रॅपिड फायरचा टास्क होता. तो चांगला होता. तो मजा आली, की 5 मिनिटामध्ये किती सेकंद असतात. मग ते सांगितलं तन्वीने 300. नंतर सनस्क्रीनच्या बाटलीवर SPF म्हणजे काय? तर ते सेल्फ प्रोटेक्शन फॅक्टर हे विशालने सांगितलं. मग पृथ्वीवर किती खंड आहेत? मग ते 7. मग ते तन्वीने सांगितलं. म्हणजे कोणते फूल सूर्याच्या दिशेने आपले डोकं फिरवते? तर ते सूर्यफूल होतं. तर त्याने काय म्हटलं, सूरजमुखी का काहीतरी म्हणाला वाटतं विशाल, सॉरी हां, राकेश. मग ते सूरजमुखी आणि सूर्यफूल तर सेमच झालं ना. सूर्यफूल एक मराठीमध्ये, तर सूरजमुखी काहीतरी बोलला, हेच मला वाटतं बोलला. तो काहीतरी हिंदी वर्ड आहे. तर मार्क्स द्यायला पाहिजे होते ना. म्हणजे ते बोलतच होते. तरी जोरात तन्वी ओरडली, सूर्यफूल, सूर्यफूल. तर त्यांनी ते दिलं नाही. मग दोघांचे 2-2 झाले. मग त्याचा दुसरा लास्टचा मग क्वेश्चन होता विनिंग कशा, की सौरमालिकेतील सर्वात जास्त तापमान असलेला ग्रह कोणता? मग तो ही 150 आणि अनुश्री सांगते सूर्य. अरे देवा! अगं बाई, ग्रह विचारलाय ग्रह. तर ते तन्वीने सांगितलं हे शुक्र, शुक्र म्हणून. आणि त्याच्यात पण आरबी म्हणतोय मर्क्युरी, मर्क्युरी. अरे बाई आरबी, तू शांत बस. आणि तिथे मग विशाल चालू झाला. हां, अरे डिस्कस करायचं ना, बोलायचं तर होतं ना, मला माहिती होतं. अरे विशाल, तुला सगळंच माहिती आहे. मग तू का नाही ओरडलास? जशी ती बोलली सूर्य, तेव्हा तू बोलायचा होता ना. त्याच्यात डिस्कस काय करण्याचं? माहिती आहे तर बोलायचं. तर अशा रीतीने मग हे पहिल्यांदा टाटा टीमवाले हे सगळे टास्क आज जिंकले. तर ते बघायला सगळे मजा आली टास्क बघायला. पण तेच मी म्हटलं, अजून थोडी कंटेस्टंट असते ना, तर अजून थोडं यांचं एंटरटेनिंग राहिलं असतं. आणि यांनी काढायला, आणि सगळ्यात मोठी घोडचूक हीच केली, संकेतला आणि रेवाला या लोकांनी स्टार्टिंगपासून बोलवायला पाहिजे होतं. तर आज अशा रीतीने आजचा एपिसोड संपला. परत एकदा अनुश्रीनी माती खाल्ली. तर बघूया आता काय होतंय. आता उद्याचा भाऊचा धक्का, बाबा हा माणूस कसा करणार आहे प्रेझेंट, मला तर मोठं आश्चर्य पण वाटतंय आणि क्वेश्चन मार्क पण आहे. कारण आता एवढे याच्यामध्ये
भरपूर काय-काय झालेलं म्हणजे राकेश आणि ते विशालचं सगळं झालंय. नंतर राकेशचे डायलॉग "मी आलोय आणि मला आणलं गेलंय." नंतर राखीबरोबर त्याचं काय ते झालेलं आहे. आज अनुश्री हे एवढे मोठे-मोठे डायलॉग्स बोलून गेले. तर हाऊ ही इज हँडलिंग कसे हँडल करतायत. तर बघूयात आता एक्स्पेक्ट तर नाहीच करू शकत, की या माणसाबद्दल हा कसा काय करू शकतो नुसतं. कारण ते नुसतंच आपण बघायचं हा मुद्दा घेतला, तो मुद्दा घेतला. पण ते जे ते म्हणतात ना तो ते म्हणतात ना एक तेवर असले पाहिजे, एक तुमचा रॉब असला पाहिजे, एक तुमचा ॲटिट्यूड असला पाहिजे. दॅट ऑल इज मिसिंग. सो नो एक्स्पेक्टेशन. लेट अस सी. बघूया आपण भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.